प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये घडलं भारतीय सामर्थ्याचं दर्शन, सशस्त्र दलांकडून शानदार संचलन। कर्तव्यपथावरील संचलनामध्ये भारतीय हवाई दलाचा फ्लाय पास्ट, भारतीय हवाई दलाच्या विमानांची प्रात्यक्षिकं, हवाई दलाकडून भव्य सलामी। कर्तव्यपथावरच्या संचलनात भारतीय सशस्त्र दलाचं दिसलं सामर्थ्य, जगानं पाहिली ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरलेले हेलिकॉप्टर, आकाश आणि ब्रह्मोस शस्त्र प्रणाली। कर्तव्यपथावरच्या संचलनात बाईकवरचे चित्तथरारक स्टंट, विविध फॉर्मेशनद्वारे श्वास रोखून धरणारे स्टंट केले सादर। दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचं प्रतीक असलेला भव्य चित्ररथ, कर्तव्यपथावर महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं जगाला दर्शन। मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा, तर ठाण्यात एकनाथ शिंदे आणि पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना गट स्थापन करणार, तर विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। भगवा रंग भारताच्या शौर्याचं प्रतीक, भगवा ध्वजाला हात लावल्यास हात भाजतील, किरीट सोमय्यांचा इम्तियाज जलील यांना थेट इशारा। हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही, तुमच्या हिरव्या रंगाशी आणि विचारांशी आम्ही सहमत नाही, तुमचा पराभव राजकीय मैदानात करत राहू, संजय राऊतांची विरोधकांवर सडकून टीका। भाजप नेते नितेश राणेंचा इम्तियाज जलील आणि ओवेसींना धर्मांतराचा सल्ला, मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ, नितेश राणेंचं आवाहन। मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडत नाही, कुणाच्या बोलण्यानं मी घाबरणारी नाही, पूर्ण आयुष्य लढाईसाठी पडलंय, माजी खासदार नवनीत राणांचा विरोधकांना इशारा। नमस्कार, मी मृगा वर्तक, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। पहिलीच बातमी आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पर्यटक पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत। अशातच मुंबईतले समुद्र किनारे पर्यटकांनी अक्षरशः गजबजलेले आहेत। मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी भागामध्ये गर्दी केली आहे। अगदी बीचवर मौज मजा करतायत, मुंबईकर व्यस्त झालेले आहेत। आपण ही दृश्य आत्ताची पाहू शकतोय, ही मुंबईमधली दृश्य आहेत। आपल्याकडे संकेत वरक आणि सुमित सावंत जोडले गेलेले आहेत, दोघेही सध्या मुंबईमध्ये आहेत। संकेत, आपण पाहतोय मुंबईमध्ये पर्यटक जमलेले आहेत, कशा प्रकारची गर्दी आहे, कशा प्रकारची मौज मजा सुरू आहे? ध्रुवा, खरं तर मी सध्या आहे मुंबईच्या जुहू चौपाटीवरती। एक दक्षिण मुंबईमध्ये आपण जर पाहतो तर गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, नरिमन पॉईंट असेल, ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत, पर्यटकांचं आकर्षण असतं, त्या ठिकाणांना आकर्षण करणारी ठिकाणं आहेत। तसंच मुंबई उपनगरातलं एक ठिकाण म्हणजे जुहू चौपाटी। सध्या मी दुपारचे किती 2 वाजलेले आहेत आणि मी तुला दाखवतो किती गर्दी आहे सध्या जुहू चौपाटीवरती। हजारो लोक या तळपत्या उन्हामध्ये इथे जुहू चौपाटीवर मजा करण्यासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर जुहू चौपाटी आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे ते म्हणजे इथे वॉटर स्पोर्ट्स असतात। आता वॉटर स्पोर्ट्सच्या किमती जर मी सांगितलं तर 2,500 पासून वॉटर स्पोर्ट्स इथे चालू होतं, ते 12,000पर्यंत जातं। तरी मी आलो 1 तास झाला, 1 तास एकही वॉटर स्पोर्ट रिकामं नाहीये, त्यामुळे सतत कोण ना कोण वॉटर स्पोर्ट्समध्ये वॉटर स्पोर्ट्सची मजा घेत आहे। आपण जर पाहतोय देशभरातून खरं तर लोक इथे आलेले आहेत। मी अनेकांशी बोललो, कुणी उत्तर प्रदेशवरून आले, कुणी मध्य प्रदेशवरून आलंय, कुणी राजस्थानवरून आलेले आहेत। खरं तर आपण आपल्याला मुंबईत आणि तेही जुहू चौपाटीवरती एक मराठी कुटुंब भेटलेलं आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सर, नेमकं कुठून आलात तुम्ही, तुमचं नाव काय? मी डॉक्टर अनिरुद्ध गोंदकर, मी जालन्यावरून आलो आहे इकडे। मी माझी वाईफ आणि माझा मुलगा पद्मनाभ आम्ही या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून इकडे आहोत आणि अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आम्हाला बघायला भेटत आहे।
आम्ही आनंदून गेलो आहोत ऍक्च्युअली इकडे. आणि समुद्राला जसं उसळ्या येतात, उधाण येतं, तसं आमच्या मनाला सुद्धा उधाण आलेलं आहे. आम्ही खूप इथे आनंदी आहोत आणि आम्हाला खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. खूप रोमॅन्टिक वाटतं तुम्ही. खूप रोमॅन्टिक आहे आणि आम्हाला इथे मराठी खूप छान वाटतं. म्हणजे मुंबई ही मुंबई आम्हाला खूप आवडायला लागलेली आहे. काही दिवसात. मुंबई आवडायला लागली आहे. आता लॉंग विकेंड होता, शनिवार रविवार आणि आजचा प्रजासत्ताक दिन सोमवार, तर ते साधून तुम्ही आलात का? येस डेफिनेटली त्याच्यासाठीच आलोय आम्ही आणि खरंच जीवाची मुंबई झाली जी काय करतो ती झाली छानच. तुम्ही कोणतं वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केलं का? हो केलं आम्ही एलिफंटा केव्स तिकडे गेलेलो. आता हे सेकंड आहे आमचं. सर इथे कोणतं वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केलं का अजून? नाही, आता करणारच आहोत. ऍक्च्युली नंबर लागलेले आहेत आम्हाला, अजून म्हणजे नंबर लागलेले आहेत. मी मगाशी म्हटलं की मी आल्यापासून वॉटर स्पोर्ट्स बिझीच आहेत, तर यांचा नंबर लागलेला आहे. यांचा नंबर याची वाटवा. आपण त्यांचा लहान मुलगा सोबत आहे. काय नाव काय बाळा तुझं? पद्मनाभ अनिरुद्ध गोंदकर. अच्छा, मग तुला मजा आली का इकडे? हो, काय काय एन्जॉय केलंस इकडे तू? इकडे मी खूप एन्जॉय केला. आम्ही पहिले मरीन पॉइंटला गेलतो, तिथे पण आम्ही खूप मजा केली. खूप मजा केली असं हा मुलगा म्हणतो. आपण मराठी कुटुंबाशी चर्चा केली. जालन्यावर आल्यात ते असं म्हणतात की जीवाची मुंबई आम्ही इकडे केलेली आहे. खूप जास्त गर्दी आहे मृगाकडे आणि लोक आता इकडे आनंद घेत आहेत. मृगा नक्कीच संकेत, आपण पाहतोय आपल्यासोबत सध्या सुमित सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुमित, तुम्ही सध्या कुठे आहात आणि त्या ठिकाणी कशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते, कसा उत्साह आहे? सध्या मरीन ड्राईव्हमध्ये आहे आणि मी तुम्हाला आधी तिथली दृश्य दाखवतो. म्हणजे इथून थेट हा NCPAचा भाग आहे आणि तिथून पुढे गिरगाव चौपाटीपर्यंतचा सगळा मरीन ड्राईव्हचा भाग आहे. आणि इथे तुम्हाला गर्दी दिसेल. काही ठिकाणी तुरळक गर्दी, काही ठिकाणी जास्त गर्दी, कारण आज सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणूनच लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेत. माझ्यासोबत पण काही मंडळी आहेत. तुमचं स्वागत आहे. हॅलो. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्याहून आलोय. मुंबई फिरण्यासाठी की सुट्टी आहे म्हणून? ती हा, सुट्टी आहे म्हणून आमच्या नातेवाईकांकडे आलो होतो. आणि पुणेकर एकच गोष्ट मिस करतात, ती म्हणजे समुद्र. सो समुद्र ठिकाणी येऊन बसणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि जानेवारी महिना असल्यामुळे मुंबईत 1 वाजताची दुपार अशी फार रणरणट ऊन नाहीये, त्यामुळे समुद्रावर बसणं एन्जॉय करू शकतोय. आणि फॉर अ चेंज इथे फार गर्दी पण नाहीये, त्यामुळे मुंबईत जी युजली लोकांची तक्रार असते की खूप गर्दीमुळे समुद्र एन्जॉय नाही करता आला, तर फॉर्च्युनेटली आज ती पण नाहीये. सो आम्ही प्रजासत्ताक दिनाची रम्य दुपारची छान ऊन असलेले दुपार आम्ही इथे समुद्रकिनारी मिस करतोय. आणि या आठवणी आता पुण्याला घेऊन परत जाऊ. आजच पुण्याला तुम्ही परत जाणार आहात का? हो, आजच परत जाणार संध्याकाळी. अच्छा, पण मग मुंबई एन्जॉय केलं की नाही 3 दिवसात? खूप खूप एन्जॉय केलं. अच्छा. आता इकडनं आम्ही लिओपोल्डला जाणार आहोत किंवा एखादा दुसरा छान कॅफे बघायला जाणार आहोत. सो विल हॅव फूड देअर आणि मग अटल सेतूनी पुण्याला परत. अरे वा, म्हणजे अटल सेतू आणि सगळंच एकत्र फिरणं होणार आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्यात. तर हा सगळा मरीन ड्राईव्हचा भाग आहे आणि मरीन ड्राईव्हवरून ही सगळी गर्दी तुम्ही पाहताय. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत. आजचा सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणून 3 दिवस सलग सुट्टी आली, म्हणून बरेच लोक हे मुंबई बाहेरून मुंबई बघण्यासाठी किंवा मुंबईकर जे व्यस्त वेळापत्रकात असतात आणि त्यांना येता येत नाही, ते देखील इथे आज आलेले आहेत आणि फिरतायत, मजा घेत आहेत या सुट्टीची. आणि ही अशीच दिवसभरातली गर्दी अशीच असणार आहे, कारण आज जसं ते मगाशी पुणेकर म्हणाले की आज हो जास्त गरमी नाही आहे आणि म्हणून दुपारी पण असं फार काही इथे मरीन ड्राईव्हवर बसायला त्रास होत नाही आहे. नक्कीच सुमित, आणि धन्यवाद सुमित आणि संकेत. आपण पाहतोय की दुपारचं कडकडीत ऊन असलं तरीही हिवाळा असल्यामुळे थंडी जाणवत नाहीये आणि अनेक पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईमधलं हे चित्र आपण पाहिलं.